मुंबईतल्या मालाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। समृद्ध शिर्केंकडनं अपक्ष अर्ज दाखल। प्रभाग 43 मध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला उमेदवारी दिली गेल्यानं केली बंडखोरी। जळगाव महापालिकेच्या राजकारणामध्ये एबी फॉर्मवरनं खळबळ। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या एबी फॉर्मवर भाजपचा आक्षेप। स्कॅन्ड सही नियमबाह्य असल्याचा भाजपचा दावा। चंद्रपुरात सुभाष कासनगोट्टुवार यांची पदावरनं हकालपट्टी। रवींद्र चव्हाणांनी तयार केलेली यादी बदलणं पडलं महागात। कासनगोट्टुवार हे भाजप महानगर जिल्हाध्यक्ष। मालेगावात इंडियन सेक्युलर फ्रंटनं उघडलं खातं। मुनिरा शेख यांची बिनविरोध निवड। विरोधात असलेल्या उमेदवाराचा अर्ज छाननी दरम्यान ठरला अवैध। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचा दुसरा उमेदवारही बिनविरोध विजयी। प्रभाग 26 क मधून आसावरी नवरे यांची बिनविरोध निवड। अमरावतीमध्ये भाजपनं तिकीट वाटपादरम्यान भेदभाव केल्याचा आरोप। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विचारला जाब। निष्ठावंत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना भाजपनं डावलल्याचा आरोप। ठाकरे सेनेचे आमदार महेश सावंतांनी राज ठाकरेंची घेतली भेट। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती। माणिकराव कोकाटे सदनिका प्रकरणामध्ये जामीन अर्जावर सही करण्यासाठी कोकाटे रुग्णालयातून थेट कोर्टात दाखल। मुलुंडमध्ये एकही जागा न मिळाल्यानं शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज। मुलुंडच्या 4 वॉर्डमधनं विनोद गायकवाड, सुजाता पाठक, गायत्री संसारेंनी अपक्ष म्हणून अर्ज केला दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।